नमो बुद्धाय. बुद्ध अनमोल विचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा ब्राह्मणाची गोष्ट बघणार आहोत जो खूप अभिमानी होता, अकडू होता. तो कधीही त्याच्या मातेला, पित्याला किंवा मोठ्या भावाला कोणालाही तो प्रणाम करीत नव्हता. मग असे काय झाले की तो ब्राह्मण तथागत गौतम बुद्ध यांना शरण गेला. यासाठी ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. एकेवेळी तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनरामात वास करीत होते. तेव्हा श्रावस्तीमध्ये तो अकडू ब्राह्मण राहत होता. तो माता, पिता, आचार्य, मोठ्या भावाला यापैकी कोणालाही प्रणाम करीत नव्हता. तेव्हा तथागत आपल्या धम्माचा उपदेश देत होते. तेव्हा त्या ब्राह्मणाने विचार केला की तथागत गौतम बुद्ध तेथे उपदेश करीत आहेत, आपणही त्या जागेवर गेले पाहिजे आणि तथागत गौतम बुद्ध जर मला काही विचारतील तेव्हाच मी त्यांच्यासोबत बोलेल. जर माझ्यासोबत ते बोलले नाहीत तर मीही त्यांच्यासोबत बोलणार नाही. तो गेला आणि एका कोपऱ्यात उभा राहिला. तेव्हा तथागताने त्या ब्राह्मणाला काहीही विचारले नाही आणि त्या ब्राह्मणाने विचार केला की या तथागताला काहीही माहिती नाही, आपण येथून आता निघाले पाहिजे. तेव्हा तथागताने त्या ब्राह्मणाच्या मनातील गोष्ट ऐकली आणि म्हटले की ब्राह्मण, एवढा अभिमान हा चांगला नाही. ज्या उद्देशाने तू इथे आला आहेस ते तू तसेच सांगून टाक. तेव्हा त्या ब्राह्मणाने विचार केला की तथागत माझ्या मनाच्या चित्ताला ओळखतात आणि हाच विचार करून तो तथागतांच्या पायावर पडला आणि पायावरून हात फिरू लागला आणि स्वतःच म्हणू लागला की तथागता, माझे नाव स्वाभिमानी अकडू आहे. तेव्हा तेथील जे भिक्खू होते ते आश्चर्यचकित झाले की हा अकडू ब्राह्मण माझा माता, पिता, भाऊ कोणालाही प्रणाम न करणारा तथागतांच्या चरणावर आला. तेव्हा तथागताने त्या अकडू ब्राह्मणाला म्हटले की ब्राह्मणा, बस, उठ आणि जर माझ्याप्रती जर तुझ्या मनातनी आदर असेल तर तुझ्या आसनावर येऊन तू बस. तेव्हा तो अभिमानी ब्राह्मण उठून आपल्या आसनावर बसला आणि तथागतांना म्हणाला की तथागता, आपण कोणासोबत स्वाभिमानी नाही राहिले पाहिजे, कोणाचा आपण सन्मान ठेवला पाहिजे आणि कोणाची पूजा केली पाहिजे. तेव्हा तथागत म्हणतात की माता, पिता, मोठा भाऊ आणि आचार्य यांच्याप्रती आपण अभिमान नाही करायला पाहिजे. त्यांच्याप्रती आपण गौरवभाव ठेवला पाहिजे, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यांची पूजा करणे देखील चांगले आहे. हे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला की तथागता, आपण धन्य आहात. जो उलट्याला सरळ आणि जे झाकलेले आहे ते उघड करून भटकणाऱ्यांना तुम्ही रस्ता दाखवावा. आणि तो ब्राह्मण म्हणतो की मी बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो आणि तथागतांनी माझा जन्मभरासाठी उपासक म्हणून स्वीकार करावा. तर अशा प्रकारे तो अकडू अभिमानी तथागतांना शरण गेला. या प्रकारच्या आणखी काही गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय.